मित्रांनो, आज आपण वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावला आहे आणि ज्याही लेवल आपण टेलिग्राम चॅनलला किंवा मागच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये दिल्या होत्या तर तुम्ही चेकआउट करून पहा. मित्रांनो, एक्झॅक्टली फुल वीक मार्केटने त्या लेवलला रिस्पेक्ट केलेलं आहे. आज एक महत्त्वाचा दिवस होता का? बिकॉज ऑफ RBIने रेट कट केलेला आहे अर्ध्या पॉईंटनं. याचा फायदा कसा होईल मित्रांनो? लोकांनी जे ऑलरेडी लोन घेतलेलं आहे त्यांचा लोनचा हप्ता कमी होईल. मग हाच पैसा परत मार्केटमध्ये येतो मित्रांनो आणि हे बँकिंग सेक्टरसाठी चांगलं आहे. म्हणून तुम्ही बँकिंग सेक्टरचे कधी स्टॉक पाहिले असतील तर ते आज एकदम पळाले मित्रांनो. तर आता आपल्यासाठी पुढच्या वीकमधलं लेवल काय असणार आहे? तर ही एक्झॅक्टली आपण जी लाईन ड्रॉ करतो मित्रांनो वीकली कॅन्डलमध्ये, हे आपल्यासाठी रजिस्टर आणि शॉर्ट टर्ममध्ये सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतोय. कारण मागच्या 4 वीक म्हणजे ऑलमोस्ट 1 महिन्यापासून मार्केट एकाच रेंजमध्ये कुठे मोठी मोमेंटम आपल्याला होताना दिसत नाही. वर आलं तर आता आपल्याला इथे लाईफ टाईम हाय सुद्धा इथे आपण पाहू शकतो मित्रांनो. हे वीकली कॅन्डलवर आहे. आपण डेच्या टाइम फ्रेमवर जाऊन अजून त्याला डिटेल ॲनालिसिस करूया. तर आता डेच्या टाइम फ्रेमवर आल्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता त्याच लेवल आपल्या इथे एक्झॅक्टली काम करताना दिसत आहे. कारण ते आपण वीकली टाइम फ्रेमवर काढलं आहे. बिकॉज का? तर मित्रांनो, आपल्याला इथे मार्केट साईडवेज पाहायला मिळालं होतं म्हणून. आता हे तर झालं डे टाईम फ्रेम आणि वीकली टाईम फ्रेमवर. आता आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊन इंट्राडेसाठी आपल्या लेवल काय असू शकतात ते जाणून घेऊयात. तर मित्रांनो, इथे 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आल्यानंतर आता आपल्याला लेवल मार्क करायच्या. त्याच्यासाठी पहिले आपण काय करणार आहे? सपोर्ट आयडेंटिफाय करणार आहे. तर सपोर्ट मला या ठिकाणी हा इथे पाहायला मिळतोय. याला कधी ब्रेकडाऊन केलं तर हा पुढचा माझ्यासाठी इथे एक सपोर्ट आहे आणि यालाही कधी ब्रेकडाऊन केलं तर हा लास्ट सपोर्ट माझ्यासाठी इंट्राडेमध्ये राहणार आहे. तुम्हाला माहिती आहे याच्या खाली गेलं तर मी नवीन लेवल तुम्हाला अपडेट करणार आहे. फर्स्ट रजिस्टन्स कुठे मित्रांनो? तर या ठिकाणी मला हे रजिस्टन्स पाहायला मिळतं आहे. याच्या बिटवीन कधी मार्केट राहिलं तर मी कोणत्याही प्रकारचा ट्रेड करणार नाही. आता अजून रजिस्टन्स लेवल काढण्यासाठी आपल्याला चार्टवर मागे जावं लागणार आहे. तर मित्रांनो, इथे चार्टवर मागे आल्यानंतर मला ह्या लेवल पाहायला मिळतं आहे की जिथे इथेही एकदा रजिस्टन्स घेतलेलं आहे मार्केटने, तर मार्केट इथून टर्न घेऊ शकतं. त्यानंतर या ठिकाणी मला एक रजिस्टन्स पाहायला मिळतं आहे आणि शेवटचं रजिस्टन्स मी या ठिकाणी इथे ड्रॉ केलेलं आहे इंट्राडेसाठी. करायचं मित्रांनो सिंपल आहे. ह्या लेवल तुम्हाला चार्टवर लावून ठेवायच्या आणि पाहायचं आहे की ह्या लेवल कशा प्रकारे काम करतात. कधी लेवलची ॲक्युरेसी पाहिजे असेल तर मागच्या ॲनालिसिसचा व्हिडिओ पहा आणि पूर्ण वीकमध्ये मार्केटने त्या लेवलला कसं काय रिस्पेक्ट केला हे स्वतः तुम्ही जाऊन पाहू शकता. व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.